दुपारची वेळ आहे आणि गॅसवर काय करण्याची इच्छा नाही, कारण गरमी प्रचंड वाढली आहे। त्यामुळे आज आपण नो गॅस रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण उन्हाळ्यात स्पेशल असा थंडगार मँगो मिल्कशेकची रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही ज्यूस सेंटरवर नेहमीच मँगो मिल्कशेक पिता, पण असं जर तुम्ही घरी मँगो मिल्कशेक केला तर माझी खात्री आहे तुम्ही नंतर कधीच ज्यूस सेंटरवर मँगो मिल्कशेक पिणार नाही। कारण बघा ना, आपल्याकडे आंबे असतात, दूध असतं आणि अगदी मोजक्या साहित्यात हा मँगो मिल्कशेक तयार होतो। चला तर मग त्याची रेसिपी पाहूया। मिल्कशेक साठी लागणार आपण साहित्य पाहतोय। इथे मी 2 पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे। ही मी अर्धा लिटर दूध उकळून फ्रीज मध्ये थंड करून घेतलेलं आहे। ही मी 4 चमचे साखर घेतलेली आहे, थोडीशी विलायची पूड। आणि मिल्कशेक बनवण्यासाठी अगोदर आपण काय करायचंय, ह्या आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे आणि शक्यतो मिल्कशेक बनवण्यासाठी गोड आंबे घ्यायचे। त्यामुळे काय होतं, मिल्कशेक छान तयार होतो। असं जास्त साखर वगैरे त्यासाठी वापरावी लागत नाही आपल्याला। इथे मी असा आंब्याचा गर काढून घेतलाय आणि त्यातल्या थोड्याशा गराचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, ते आपण मँगो मिल्कशेक मध्ये घालणार आहे। हे तुकडे जेव्हा दाताखाली येतात ना मँगो मिल्कशेक पिताना, तेव्हा खूप छान लागतात। त्यामुळे मी असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले। आता काय करायचे, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा काढून घेतलेला गर घालायचा आणि त्यामध्येच ही आपण घेतलेली साखर घालायची आणि ही वेलची पावडर, आणि लगेच दूध घालायचं नाही। अगोदर आपण असंच फिरवून घ्यायचं, म्हणजे ते छान बारीक होतं। हे असं बारीक झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण आधी थोडंसं दूध घालणार आहोत, त्यातलं निम्म दूध, आणि चांगलं बारीक करून घेणार आहोत आणखी। हे बघा, हे असं छान बारीक झाले, पण हे जास्त घट्ट आहे। तर आपण काय करायचं, आता हे राहिलेलं दूध ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हा आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। आणि ह्याच्यामध्येच आपण काय करणार आहे, हे जे मँगोचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते देखील ह्याच्यामध्ये घालायचे। हे तुकडे आवर्जून घाला, खूप छान लागतात तुकडे। आणि असं हे छान फिरवून घ्यायचं। आता हा मँगो मिल्कशेक आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया। थंडगार असा आपला मँगो मिल्कशेक तयार आहे। आपला ज्यूस सेंटरवर मिळतो तसा मँगो मिल्कशेक तयार झाला आहे। त्याच्यामुळे थोडेसे पिस्त्याचे काप देखील घातले, त्यामुळे आणखीनच छान दिसतोय आणि हा पेला देखील खूप टेस्टी लागतो। मुलं तर खूप आवडीनं पितात। नक्की ट्राय करा। तुम्हाला आजची ही थंडगार मँगो मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशा थंडगार रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत। धन्यवाद।